बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका मोठ्या बातमीने। डोंबिवलीमधल्या काटई नाका गोळीबार प्रकरणात मानपाडा पोलीस स्टेशनवर शिवसेनेचा धडक मोर्चा आहे। आरोपीला लवकरात लवकर अटक करा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे। शिवसैनिकांनी विकी शर्माचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलंय। आता खासदार श्रीकांत शिंदे पोलीस ठाण्यात देखील दाखल झालेत, तर अमित पाटीलवर हल्ला करण्यासाठी हल्लेखोर आले होते। कालच त्याच्या अंगरक्षकाला गोळी घालण्यात आली होती, चुकून अंगरक्षकाला ही गोळी मारण्यात आली होती आणि यावरच आता शिवसैनिक आक्रमक झालेत आणि त्यांनी डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये मोठा मोर्चा आणलाय। याबाबत अधिक माहिती देत आहेत किशोर पगारे। किशोर, काय तिथली परिस्थिती आहे नेमकी? तन्मय, ज्या पद्धतीने काल अमित पाटील याच्यावर जो हल्ला करण्यात आला होता, परंतु तो हल्ला वाचवण्यासाठी त्याचा अंगरक्षक मध्ये आला आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात गोळी लागली। विकी शर्मा नामक ज्याचा तो अंगरक्षक होता, या अंगरक्षकाला गोळी लागून त्याचा मृत्यू पावलेला आहे। आता इथे मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मी पाहू शकतो की शेकडो शिवसैनिक, महिला पदाधिकारी, नगरसेवक, महापौर आणि आता खासदार सुद्धा इथे, खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा इथे आलेले आहेत आणि एकंदरीत सर्व शिवसैनिकांची प्रमुख भूमिका आणि त्या कुटुंबाची सुद्धा प्रमुख भूमिका हीच आहे की आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी। तोपर्यंत आम्ही हा मृतदेह या पोलीस स्टेशनच्या बाहेर नेणार नाही। आता ह्या परिस्थितीला, ह्या राजकीय परिस्थितीला किंवा कोणत्या वैमनस्यातून हा वाद झालाय, कसली ही घटना आहे, काय आहे, एकंदरीत सर्व चौकशी कुठेतरी होत आहे। गोपाळ लांडगे कल्याण जिल्हाध्यक्ष यांनी असं आरोप केलेला आहे की गृह खाते कुठेतरी कमी पडतंय आणि एकंदरीत आता इथे खासदार सुद्धा आलेले आहेत। शिवसैनिकांचा हा तमाम ठिय्या आंदोलन जे सुरू आहे, काय भूमिका आता सरकारची असेल यावर लक्ष लागून आहे। तन्मय, नक्कीच किशोर, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर गृह खात्यावरती विश्वास कमी असल्याचं गोपाळ लांडगे यांनी म्हटलंय। डोंबिवलीतला हा सगळा प्रकार आहे। काल विकी शर्मा नामक अंगरक्षकाला गोळ्या घालण्यात आल्या होत्या, त्यात त्याचा मृत्यू झालाय आणि त्या प्रकरणावरून शिवसैनिक आक्रमक झालेत।